नमस्कार. इंडी रेडिओच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या वेळेला आपण डॉक्टर सदानंद मोरे यांच्याबरोबर लोकमान्य ते महात्मा या राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चा करत होतो. त्यामध्ये आपण पाहिलं की 1920 ते 30 हे दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये अत्यंत निर्णायक वळण देणारं दशक होतं. त्यावेळी लोकमान्य टिळक यांचा राजकीय अस्त म्हणजे त्यांच्या मृत्यूमुळे झाला आणि त्याच वेळेला महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असहकाराची चळवळ सुरू झाली आणि काँग्रेसचं आणि पुढे येणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व अपरिहार्यपणे आणि अत्यंत स्वाभाविकपणे हे महात्मा गांधी यांच्याकडे गेलं. परंतु फक्त राजकीय नेतृत्वामधला बदल एवढंच फक्त हे दशक आपल्याला शिकवत नाही. याच काळामध्ये अनेक सामाजिक आणि राजकीय अभिसरणं सुद्धा आणि चळवळी सुद्धा या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये घडत होत्या. आपण मागच्या वेळेला थोडासा स्पर्श केला की एका बाजूला सामाजिक सुधारणांचा आणि जाती व्यवस्थेलाच प्रश्नचिन्ह लावणाऱ्या चळवळीचा महात्मा फुल्यांपासून प्रेरणा घेतलेल्या सत्यशोधक चळवळीचा आणि ब्राह्मणेतर चळवळीचा एक संदर्भ या सगळ्या काळाला आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखालच्या स्वराज्य चळवळीचा संदर्भ आहे आणि त्याचबरोबर 1920 साली निर्माण झालेल्या कम्युनिस्ट पक्षाचा, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने अस्पृश्य, त्यावेळी अस्पृश्य समजला गेलेल्या समाजाला जो आवाज मिळाला, जो विचार त्यांच्या वतीनं मांडला जाऊ लागला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदय हा सर्व याच कालखंडात झालेला आहे. याविषयी बोलण्यासाठी पुन्हा आपल्याबरोबर डॉक्टर सदानंद मोरे उपस्थित आहेत. मी त्यांचं इंडी रेडिओच्या वतीनं आणि आपल्या श्रोत्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. तर सर, आपण मागच्या वेळेला 1920 या वर्षामध्ये आणि त्यानंतर काही वर्ष लोकमान्य टिळकांकडे असलेली काँग्रेसची धुरा ही महात्मा गांधींकडे कशी आली आणि त्यावेळी एकंदर देशात काय परिस्थिती होती हे आपण पाहत होतो. परंतु ती चर्चा आपली थोडीशी अपूर्ण राहिली. तर सुरुवातीला मला हे समजून घ्यायला आवडेल, आपल्या श्रोत्यांनाही आवडेल, महाराष्ट्रामधल्या राजकारणाची, समाजकारणाची त्यावेळची परिस्थिती काय होती याच्याविषयी तुम्ही सांगत होता. तर थोडं त्यावेळचं वातावरण आपण अधिक जर स्पष्ट करून सांगितलं तर श्रोत्यांसाठी त्यातले अधिक तपशील समजतील आणि ती प्रक्रिया समजून घ्यायला मदत होईल. 1920ला म्हणजे टिळक गेले तेव्हाच्या काळातला जर विचार केला आपण, तेव्हा काय होतं नेमकं, कोण व्यक्ती होत्या प्रॉमिनंट आणि कुठले विचार प्रवाह होते चळवळींच्या स्वरूपामधले, असं जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की एक काँग्रेस नावाचा पक्ष होता. पक्ष त्याला कदाचित म्हणू नका, पण म्हणता पण येईल, म्हणजे चळवळ होती. त्याचे 2 फॅक्शन्स होते, एक नेमस्थांचा आणि एक जहालांचा. पण दरम्यानच्या काळात नेमस्थांचा पक्ष निष्प्रभ होत चालला होता आणि जहालांचा पक्ष म्हणजे टिळक स्वतः हे प्रॉमिनंट झाले होते. गांधीजींच्या विचाराचं नेमकं असं स्वरूप अजून आर्टिक्युलेट झालेलं नव्हतं, होतं इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतो आपण, पण व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांचा दबदबा हा संपूर्ण भारतामध्ये तो मुख्य. आणि इकडे रौलटचा त्या लढ्यामुळं पहिल्या, आणि तिकडे चंपारण्यामध्ये लढा त्यांनी केला होता वगैरे वगैरे, त्यामुळं. पण म्हणजे तरी देखील ते पक्षाचे असे मानले जात नव्हते, प्रवक्ते म्हणा किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असं नव्हतं. मुस्लिम लीगच्या संदर्भामध्ये जिना होते. 1916चा जो करार झाला तो जिनांनी केल्यामुळं जिनासुद्धा पुढे होते. परंतु त्याच वेळेला खिलाफतीची चळवळ सुरू झाली असल्यामुळं आणि जिनांना खिलाफतीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळं खिलाफतीमध्ये इंटरेस्ट असणारे काही लोक पुढे आले होते. त्यामध्ये अली बंधू, शौकत अली, मोहम्मद अली, मौलाना अबुल कलाम आझाद वगैरे अशी मंडळी, हकीम अजमल खान, असे मुसलमानांच्या मधली मंडळी पुढे आली होती आणि जिना आपोआप बॅकफुटवरती जात होते हळूहळू. ही झाली. नंतर ॲनी बेझंट येऊन इथे थांबल्या होत्या आणि त्यांनी होम रूलची चळवळ सुरू केली होती. तर हे झाले राष्ट्रीय पातळीवरचे प्रभाव. महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिणेमध्ये ब्राह्मणेतर चळवळ जोरात होती त्या काळामध्ये. महाराष्ट्रात शाहू महाराजांचं नेतृत्व पुढे आलं होतं, ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व म्हणून, आणि शाहू महाराजांचे आणि टिळकांचे खटके उडाले होते त्या वेदोक्त प्रकरणामध्ये. हां. आणि मग एकूणच एक अशी 2 वेगवेगळ्या छावण्या आहेत, अशा प्रकारचा एक समज लोकांचा रूढ झालेला होता. म्हणजे ब्राह्मणेतर हा एक मोठा महत्त्वाचा प्रवाह होता. तर असं आपल्याला सांगता येईल, म्हणजे व्यक्ती आणि प्रवाह या संदर्भात जर विचारलं तर. आता टिळक गेले की नाही, टिळक गेल्यानंतर आणखीन फार तर 1.5 वर्षामध्ये शाहू महाराजांचा पण मृत्यू झाला. त्यामुळं ब्राह्मणेतर चळवळ पोरकी झाली. म्हणजे 1920 मध्ये टिळक गेले, 22 मध्ये शाहू महाराज.
आणि मग त्याचा परिणाम काय झाला की आता नेतृत्व महाराष्ट्रामध्ये एक प्रभावी असं कुणी उरलंच नाही. म्हणजे नेमस्थांच्यापैकी गोखले गेलेले आहेत, फिरोजशाह मेहता, नंतर इकडे टिळक वारले, शाहू महाराज गेले. त्यामुळं कोणाचं ऐकायचं लोकांनी? शाहू महाराजांच्या दबावामुळं ब्राह्मणेतरांच्या मधले इतर जे गट होते सगळे अनेक, आणि ते जातीनिहाय गट होते, त्यांच्यात आसपास अंतर्गत त्यांच्यात काय म्हणतात त्याला आपापसामध्ये धुसफूस चालायचीच. म्हणजे आता ती कशी चालायची की एक विद्येत मागासलेला वर्ग म्हणून ब्रिटिश सरकारने एक वर्ग आयडेंटिफाय केला. मागासवर्ग म्हणजे अस्पृश्य वर्ग, तो वेगळा, ज्याला आज आपण शेड्यूल कास्ट म्हणू, तो वेगळा. आता विद्येत मागासलेले म्हणजे कोण? मग मराठी आणि तत्सम शब्द त्यांनी फार इंटरेस्टिंग वापरला, मराठी आणि तत्सम. तर हे तत्सम बाकी सगळे आले मग त्याच्यामध्ये. म्हणजे आज आपण ज्याला ओबीसी म्हणतो ना साधारणपणे, ते तत्सम म्हणूयात गरीब. म्हणजे त्यावेळेस अस्पृश्य ज्यांना जे अस्पृश्य समजले जात होते त्यांचा एक वेगळा वर्ग किंवा पॉलिटिकल आयडेंटिटी अशी तोपर्यंत निर्माण झालेली होत होती. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं आणि शाहू महाराजांनी त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे ती होत होती. निश्चितपणे. पण म्हणजे जेव्हा आपण ब्राह्मणेतर म्हणतो तेव्हा ते आले. ते व्यापक पद्धतीने विचार केला तर दलित सुद्धा आले, परंतु तोपर्यंत ते काय म्हणतात त्याला एम्ब्रॉइक याच्यामध्ये होते मुळे, नंतर ते पुढे येत आहेत. तर मग अशा प्रकारे तिथे मग आता ब्राह्मणेतर मराठ्यांना एवढ्या जागा द्यायच्या का, तत्समांना किती द्यायच्या, याच्यावरनं परत आतमध्ये सुरू होतं. पण जागा देणं म्हणजे या कौन्सिलची जागा, सॉरी सांगायचं कौन्सिल, निवडणुकीतून कौन्सिलमधून जाणार ना आपण. तर तो थोडा संदर्भ म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड योजनेच्या प्रमाणे एक द्विदल ज्याला म्हणतो आपण, अशी एक राज्य पद्धती निर्माण झाली आणि भारतातल्या लोकांना प्रतिनिधित्व निवडून जाऊन मिळालं पाहिजे. मुंबईच्या काउन्सिलमध्ये म्हणजे प्रांतिक काउन्सिलमध्ये आणि तिकडे दिल्लीमध्ये सुद्धा अशी ती परिस्थिती निर्माण झाली त्या काळामध्ये. मग तिथं जागा, तो मुद्दा येतो सगळ्यात महत्वाचा. तर मग त्या जागा वाटपांच्यामुळे धुसफूस व्हायला लागली आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या म्हणजे जोपर्यंत शाहू महाराज होते तोपर्यंत कोणी आवाज करत नव्हतं. शाहू महाराजांचं तेवढं होतंच ना, वजन म्हणा किंवा काही म्हणा, आणि शाहू महाराजांची सगळ्यांना मदत होती. शाहू महाराज सगळ्यांचे आश्रयदाते होते. महाराज गेल्यानंतर मग आपोआप या चळवळीमध्ये मराठे आणि मराठेतर अशी फूट पडली, कारण डॉमिनन्स मराठ्यांचं होतं बहुसंख्या असल्यामुळं. मग बाकीचे लोक एकत्र यायला लागले. म्हणजे कोण? म्हणजे जैन, म्हणजे उदाहरणार्थ माळी, हे व्हायला लागली. प्रक्रियाच असते, यू कॅन हेल्प इट. त्यांच्यातल्या काही नेत्यांची नावं सांगता येईल? हो, सांगता येतील ना. लिंगायत, आता कोठारी आणि लठ्ठे, वारा कोठारी आणि अण्णासाहेब लठ्ठे हे जैनांच्या मधले. मानूरकर उदाहरणार्थ हे लिंगायतांच्या मधले त्यावेळेला. म्हणजे पुण्यामध्ये ते त्यांचं प्रस्थ होतं निश्चितपणे. बागडे होते जे शिंपी समाजामधले होते, आणि तिकडे मुकुंदराव पाटील माळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे. म्हणजे आता हे सगळी मंडळी सांगताना आम्ही फुल्यांची परंपरा चालवणारी म्हणून सांगायची फिलॉसॉफिकली, पण प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही येता तेव्हा मग आपोआप या सगळ्या गोष्टी पुढे येतात. त्यांची स्वतःची त्या जातीची त्या समूहाची आयडेंटिटी, त्यांचे इथं संबंध, आणि हे होणार. त्याच्यामध्ये काही गैरी असं मी मानत नाही निश्चितपणे. म्हणजे आपल्यावरती अन्याय होत आहे असं जर एखाद्याला वाटलं तर तो म्हणू शकतो तसं ना. तर अशा प्रकारे मग ती एक सुरू झाली. मग इतकंच नाही तर काही लोक म्हणाले की मराठेतर ब्राह्मणेतर पक्ष काढला पाहिजे. मराठेतर ब्राह्मणेतर, हा तो मुद्दा झाला. मग ही अशी परिस्थिती होती त्यावेळेला. म्हणजे साधारणपणे मी 1925 पर्यंतची परिस्थिती सांगतो, अशी परिस्थिती होती. आणि ही अंतर्गतच म्हणजे 20 ते 30 या काळात टिळकांच्या आणि नंतर शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये एक निर्णायकी म्हणतो आपण, कुणीही नायक नेता नव्हता. एक अराजक होतं नेतृत्वाच्या क्षेत्रामध्ये. आणि मग ती जी निर्माण झालेली पोकळी ती कुणी भरून काढायची? तर टिळकांच्या कुठल्याही अनुयायांमध्ये ते सामर्थ्य नव्हतं, कारण मुळात त्यांच्या विरोधामध्ये हे सगळे टिळकांचे अनुयायी ज्यांना आपण म्हणू शकतो, काँग्रेसमधली लिडरशिप महाराष्ट्रातली, बरोबर, त्यांची नावं सांगू शकाल? ती इंटरेस्टिंग नाव आहेत ना. म्हणजे कसं झालं की टिळकांचा अनुयायी किंवा श्रेष्ठ अनुयायी म्हणून तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार? त्यातलं एक गमक महत्वाचं म्हणजे ज्याच्याकडे केसरी आहे तो टिळकांचा वारसदार, कारण ते व्यासपीठ आहे. मीडियाचं महत्व जाणलेलं आहे त्यावेळच्या लोकांनी सगळ्या. फक्त केळकर, नरसिंह चिंतामण केळकर हे टिळकांच्या गादीवरती बसले. म्हणजे केसरीला जर गादी बांधला आपण तर ते बसले. आणि मग पुण्यामध्ये केळकरांच्या पेक्षा वेगळा कोण होता? केळकरांच्या बरोबरचे जे लोक म्हणता येतील ना टिळक पक्षातले, ते गांधींकडे गेलेले आहेत. तर ती प्रक्रिया म्हणजे शिवरामपंत परांजपे, वासुकाका जोशी हे दोन फार प्रॉमिनंट लोक होते जुन्या पिढीतले, किंवा यांनाही हे असणारे सिनियर केळकरांना, पण ते गांधींकडे गेले. त्यामुळे टिळकांच्या पक्षात केळकरांना सिनियर कोणी जिथे आत्ता नाही
हे गांधींकडे गेल्यामुळे. पण आता हे जे तुम्ही म्हणालात हा. की ते गांधींकडे गेले हा. आणि हे गांधींकडे गेले नाहीत, यातला गांधींकडे जाणं म्हणजे नेमकं काय? गांधींकडे जाणं म्हणजे काय होते का, की गांधींचा मार्ग स्वीकारणं, हा, म्हणजे त्याचं जरा थोडं स्पष्ट. म्हणजे सत्याग्रह स्वीकारणं, अहिंसा स्वीकारणं. हा. यांचं काय समज होता टिळकांचा मार्ग म्हणजे, की टिळकांचा मार्ग म्हणजे जशाच तसा. हम्म. टिळकांचा मार्ग म्हणजे शिवाजी महाराजांचा मार्ग, टिळकांचा मार्ग म्हणजे समर्थ रामदासांचा मार्ग, टिळकांचा मार्ग म्हणजे कौटिल्याचा मार्ग, अशी एक समजूत होती. टिळकांचा मार्ग म्हणजे कृष्णाचा मार्ग, टिळकांचा मार्ग म्हणजे मराठ्यांचा मार्ग, म्हणजे लढाऊ, हा. हा, आक्रमक. हा. आणि गांधीजींचा मार्ग म्हणजे अहिंसक, दुबळा, निष्प्रतिकारक, असा आणखीन शब्द वापरायचा झाला तर तो बसत नाही. आणि दुसरा मुद्दा की टिळकांचा राजकारणातली जी हे असायची योजना असायच्या, ज्या चाली असायच्या, त्या बुद्धीने धरून केलेल्या असायच्या, लॉजिकली, म्हणजे तर्कशुद्ध. म्हणजे त्याच्याबद्दल आर्ग्यू करता येईल. गांधीजी हे आतला आवाज प्रमाण मानणारे, म्हणजे बुद्धीपेक्षा भावनेला महत्त्व देणारे, अशा प्रकारचा लोकांनी समज करून घेतलेला. त्यामुळं गांधी हे टिळकांचं राजकारण पुढे चालवत नाहीत, हा मुख्य मुद्दा होता. आता हे बाकीचे जे लोक होते ना गांधींकडे जाऊ शकणारे, ते काय म्हणायचे, ते फार इंटरेस्टिंग आहे की नाहीतरी साधनानाम अनेकता हे टिळकांनी मान्य केलेलंच आहे, अमुकच एक साधन असलं पाहिजे असं टिळक कधीच म्हणत नव्हते. हा झाला पहिला मुद्दा. आणि समजा गांधींच्या मार्गाने स्वराज्य मिळणं शक्य असेल तर तो असा आहे तो तसा आहे, त्याने काही फरक पडत नाही, मुद्दा स्वराज्य मिळवायचा आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही जातो गांधी आणि त्यांचं ऐकतो, हे असं गांधींकडे जाणारे लोक म्हणत होते. आणि केळकर आणि प्रभू बाहेरचे लोक कोणते, पुण्यात सांगितलं तुम्हाला मी, मुंबईमध्ये बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्टा होते टिळकांच्या याच्यामधले, बॅरिस्टर दळवी होते, आणखीन. आणि तिकडे मग वराडामध्ये होते ना दादासाहेब खापर्डे, मोठा माणूस होता दादासाहेब खापर्डे. तिकडे बेळगावमध्ये कर्नाटकात गंगाधरराव देशपांडे, असे मातब्बर लोक तिथे टिळकांच्या पक्षामध्ये. तर इथे एक मला थोडंसं स्पष्टीकरण विचारायचं की गांधींचा मार्ग ह्याच्यामध्ये जसं तुम्ही प्रत्यक्ष हिंसा, अहिंसा किंवा तर्कशुद्धता, साधनशुचिता हे मुद्दे सांगितले, तसंच एक वैचारिक पातळीवरती गांधींचा मार्ग हा मॉडर्निटी आणि ब्रिटिश मॉडर्न जसं की लाईफस्टाईल आणि थॉट्स आहे तो नाकारणारा, आणि टिळकांचा मात्र कुठल्या तरी पद्धतीनं तो स्वीकारायचा, पण त्याला भारतीयत्वाची, हिंदुत्वाची बूज द्यायची, डूब द्यायची, असं काही म्हणता येईल का? हा वाद होऊ शकतो, झालेला आहे. परंतु या टिळक पक्षातले लोक आणि गांधींकडे आलेले लोक यांच्यात जो वाद झाला त्यात हा मुद्दा प्रकाशाने पुढे नाही आला. म्हणजे जरी ते म्हणत होते की गांधीजी मागे नेणार आहेत म्हणजे वगैरे वगैरे, पण एकदा गांधी बुद्धीला आमसरत नाही असं तुम्ही म्हटलं ना, या पुढच्या गोष्टी आपोआप आल्या. म्हणजे तंत्रज्ञानाबद्दल त्यांची भूमिका वगैरे सगळी आलीच त्या आपोआप आल्या. पण तो मुद्दा तितका यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता, तो पुढे महत्त्वाचा झाला. पुढे म्हणजे कधी जेव्हा हळूहळू लोक 30च्या वगैरे पुढे, की तुम्हाला खरोखर मॉडर्निटीचे परिणाम दिसायला लागलेले आहेत, जगातले शिक्षित लोक सगळं त्या भाषेत बोलत आहेत. नवमतवाद म्हणून एक गोष्ट आहे, मार्क्स, फ्रॉइड, रसेल हे भारतात विचारवंत म्हणून पगडा त्यांचा प्रस्थापित होतोय. त्यावेळेला मग ही चर्चा जास्त पुढे आली, कम्युनिस्ट मंडळी वगैरे. मग हे गांधीजी मागच्या युगात नेणारे वगैरे अशा प्रकारचं. पण जोपर्यंत हा अंतर्गत वाद होता तोपर्यंत गांधींच्या या मुद्द्यावरती कोणी भर दिलेलं नाही, म्हणजे जाता येता उल्लेख झाला असेल. पण आता तुम्ही ब्राह्मणेतरांचा उल्लेख केलात, ब्राह्मणेतर चळवळीचा उल्लेख केलात, आणि तुम्ही असंही म्हणालात की याच वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक अस्पृश्य चळवळीचा सुद्धा हा उदय होत होता. तर ती प्रक्रिया नेमकी काय होती आणि ती नेमकी कशी सुरू झाली आणि त्याचा या सगळ्यामध्ये नेमकी रोल किंवा भूमिका काय आहे? ती प्रक्रिया सुरू झाली म्हणजे आपण बाबासाहेबांच्या संदर्भात तिचं विवेचन करू. बाबासाहेबांना मदत केली पाहिजे विद्यार्थी असताना शिक्षणासाठी, म्हणून मुंबईतल्या काही लोकांनी म्हणजे किर्लोस्कर गुरुजी, नंतर दामोदर साळाराम यंदे यांनी त्यांचा परिचय, त्यांची रुजवात तशी करून दिली. सयाजीराव महाराज, सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराजांचा फार उदार दृष्टिकोन होता. त्यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली, इथं पण दिली आणि पुढच्या शिक्षणासाठी जाण्यासाठी सुद्धा दिली अमेरिकेत. त्याप्रमाणे बाबासाहेब गेले. बाबासाहेब तिकडचं शिक्षण आटोपून परत आले आणि परत आल्यानंतर 1916 मग काही वेळ त्यांनी बडोद्यात करायचा प्रयत्न केला, तिथे त्यांना वाईट अनुभव आला. मग परत ते मुंबईत आले, मग ते कॉलेजमध्ये प्रोफेसर असतील किंवा वगैरे वगैरे वगैरे, ते वकील ते होते शिवाय, अशा त्या गोष्टी होत्या. आणि तिथनं त्यांचं लक्ष हळूहळू चळवळीकडे गेलं. त्या काळामध्ये भारतात अस्पृश्यांच्या मध्येच नव्हे तरी एकूण भारतात जरी विचार केला तरी आपल्याला दिसेल की बाबासाहेबांच्या एवढा उच्च शिक्षित माणूस, वेगवेगळ्या विषयांमध्ये पदव्या असलेल्या वगैरे, पुढे आणखीन ते बॅरिस्टर होतात लंडनला जाऊन, तो नंतरचा मुद्दा.
तर बाबासाहेबांनी सार्वजनिक काम सुरू केलं हळूहळू. आणि परत मी तुम्हाला सांगतो की टर्निंग पॉईंट कोणता आहे भारताच्या इतिहासामधला? माँटेग्यू चेम्सफोर्ड यांची सुधारणा. त्या सुधारणामुळे सगळ्यांची झोप उडाली की आता ब्रिटिश सरकार भारतातल्या लोकांना पार्लमेंटमध्ये वाव देणार आणि निवडणुकांच्या माध्यमातून. म्हणजे 1919. हो, पण त्याची चर्चा आधीच सुरू झाली ना, 17 पासूनच सुरू झाली खरं तर. असं झालं. आणि मग आता निवडणुका जर व्हायच्या तर ते जातवार होणार असं आलं ते. आणि धर्मवार म्हणजे मुसलमानांचं तर वेगळं आणि हिंदू धर्माचे आधीच मान्य केलं. आधीच मान्य केले. आधीच म्हणजे मोर्ले मिंटोच्या काळात गोखल्यांनीच केलेलं आहे. मग आता वेगवेगळ्या जाती हिंदू धर्मामधले हे मागायला लागले, वाटा मागायला लागले. वाटा हा शब्द योग्य आहे. आणि अस्पृश्य वाटा मागायला लागले. मग हे काय करायचं मग नेमकं? यांना कोणाला किती प्रतिनिधित्व द्यायचं आणि कशा प्रकारे द्यायचं? याच्यासाठी एक साऊथ ब्युरोक कमिटी म्हणजे अंतर्गत यांच्या मॉन्टेग्यूच्या ही एक नेमली गेली. आणि त्या साऊथ ब्युरो कमिटीच्या पुढे वेगवेगळ्या लोकांच्या साक्षी झाल्या, व्हॉलंटिअरली झाल्या. काही लोकांना कदाचित कमिटीने बोलवलं असेल. म्हणजे त्या काळचे मान्यवर नेते, पुढारी, उद्योगपती अशा लोकांनी त्या साक्षी झाल्या. तर त्या साक्षीदारांच्या मध्ये बाबासाहेब होते. मग त्यांनी अस्पृश्यांच्या वतीनं एक साक्ष दिली. मुंबईतच ती कमिटी आली होती साऊथ ब्युरोची. म्हणजे तिथून बाबासाहेबांच्या नेतृत्वाला साधारणपणे सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. पण आपण अस्पृश्यता ही जर समस्या एक अत्यंत भयानक अशी समस्या, सामाजिक समस्या म्हणून जर पाहिली तर त्याच्या विरोधामध्ये काम करणारं एक अतिशय थोर व्यक्तित्व महाराष्ट्रामध्ये होतं. हे तुमच्याही पुस्तकात तुम्ही अतिशय विस्ताराने मांडलेलं आहे. ते म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे. तर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते कुठं होते? शिंदेचं तर फारच महत्त्व आहे या सगळ्या चळवळीमध्ये. भारतातल्या अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचे पायोनियर जर म्हटलं आपण, म्हणजे फुल्यांनी सुरुवात केली, मांडणी केली हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्या चळवळीला देशव्यापी करण्याचं काम हे विठ्ठलरामजींनी केलं. त्यामुळे त्यावेळेला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतिहासाच्या राजवाड्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रतिभावान कर्तृत्ववान पुरुष कोर यांची यादी केली होती. आधी 100 लोक त्याच्यामध्ये 105. मग दुसऱ्या फेरीत काही वगळले आणि शेवटी तिसऱ्या फेरीत त्यांना 5 लोक मिळाले. तो जाऊ द्या मुद्दा. पण विठ्ठलरामजी शिंदे दुसऱ्या फेरीत पर्यंत टिकले, इव्हन राजवाड्यांच्या दृष्टिकोनातून, आणि अस्पृश्योद्धारक म्हणून टिकले. अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा अभ्यास आणि अस्पृश्यतेचं प्रत्यक्ष निवारण याच्यामध्ये शिंदेच्या इतकं काम अख्ख्या भारतात कोणाचंही नाही. त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही जास्त सांगू शकला का त्यांच्या जीवनपटाबद्दल? निश्चित. त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशन सुरू केलं चंदावरकरांच्या मदतीने. आणि मग तशा प्रकारची संस्था प्रत्यक्ष उभारली. शाळा, आश्रम, डिप्रेस क्लास म्हणतात. हो. अहिल्याश्रम नावाची गोष्ट स्थापन केली. तिथे सहकुटुंब राहिले, त्यांची सेवा केली. म्हणजे सेवा हा शब्द सोशल वर्क म्हणजे समाज सेवा म्हणतो आपण, तसं वर्क तिथे वर्कचा अर्थ सेवा नाही सोशल वर्कमध्ये. पण ही खरोखरची समाज सेवा, अस्पृश्यांची सेवा. म्हणजे नेमकं कसं म्हणताय? म्हणजे आता त्या मुलांना शिकवायचं, त्यांना खाऊ पिऊ घालायचं. म्हणजे त्यांची बहीण होती जनक्का, मुलींच्या डोक्यात ओवा पडल्या तर त्या काढायच्या, इतक्यापर्यंतची ती हे होती. म्हणजे सेवाच होती, मिशनरी वृत्तीची. ते मिशन उगीच पटलेलं नाही. मिशन ख्रिस्ती लोकांचं आहे सेवाभाव. बरोबर. म्हणजे ते फक्त सोशल वर्कर नव्हते. मी त्याच मुद्दा सांगतो ना, तो सेवाभावी याला म्हणतो आपण. आणि त्या सेवेला परत ज्ञानाची दृष्टी होती ना. अस्पृश्यतेचा अभ्यास केला त्यांनी, अस्पृश्यांच्या प्रश्नावरती एवढं पहिल्यांदा लिहिलं. आणि त्याच्यात त्यांना इतकं हे वाटलं की हे आपलं काम आहे, ईश्वरदत्त काम आहे. आणि ते म्हणायचे की आणखीन मला जन्म मिळाला पाहिजे हे काम करण्यासाठी. गांधीजी जेव्हा पहिल्यांदा आले ना पुण्यामध्ये नंतर, म्हणजे तिथून आफ्रिकेतून बदलल्यानंतर, तेव्हा विठ्ठलरामजी शिंदे त्यांना माहिती होते. आणि याच्यासाठी माहिती होते की अस्पृश्योद्धारक म्हणून ते त्यांचा पत्ता काढीत आले अहिल्याश्रमामध्ये. म्हणजे गांधी 1915 साली भारतामध्ये आले आणि गोखल्यांना भेटले त्यावेळेला पुण्यात त्यांना अहिल्याश्रमात शिंद्यांचा पत्ता काढीत ते तिथे आले. सर, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये लोकमान्य ते महात्मा, त्याच्यामध्ये अहिल्याश्रमाची जी जागा आहे ती जागा विठ्ठलरामजी शिंदे हे तिथं कसे गेले आणि त्या जागेत पहिल्यांदा काय होतं याच्याबद्दल तुम्ही विस्ताराने लिहिलेलं आहे. पटीकच जागा होती ना. आता ते जरा नाही, पण त्याचा परिचय त्यांचे आणि चंदावरकरांचे सुद्धा ब्रिटिश सरकारमधल्या मान्यवर लोकांशी फार चांगले संबंध असायचे. म्हणजे गव्हर्नर उदाहरणार्थ, त्या कनेक्शन मधून त्यांना ती जागा मिळाली. पण त्या जागी सुरुवातीला खूप मोठी कचरा, म्हणजे अत्यंत पडीक, गलिच्छ अशी जागा होती, दुर्लक्षित, पडीक, ओसाड ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारची जागा होती ती. मग ती त्याला भोकरवाडी म्हणायचे त्या परिसराला. तिथे
तर ते शिंदेंनी खपलेले आहेत. म्हणजे हा तेच मला श्रोत्यांना आपल्या पर्सनली ते आणि त्यांचे कुटुंब, आणि त्याच्यामुळं त्यांची एवढी आयडेंटिटी पक्की झाली की त्यांच्या जातीचे लोक त्यांना अस्पृश्यच म्हणायला लागले. अच्छा, आपण शक्यतो जाती या शब्दाचा उपयोग करत नाही सध्या, पण त्या जातीचे नेते असं म्हणायला लागले लोक. इतके आयडेंटिफाय झाले होते पूर्णपणे. मग आता हे शाळा चालवल्या मिशननी मुंबईला, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होत्या. मग ते मिशनचं कार्य, डिप्रेस क्लास मिशनच्या शाळा ज्या होत्या ना अस्पृश्यांच्यासाठी, रात्रीच्या शाळा, दिवसाच्या शाळा, महाराष्ट्राच्या बाहेर अगदी. त्याच्यामुळे भारतात त्यांचं नाव झालं होतं शिंद्यांचं. म्हणजे बाबासाहेबांच्या आगमनापूर्वी महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांचे नेते कोण होते असा जर प्रश्न कोणी विचारला तर निशंकपणे तुम्हाला शिंदेच म्हणावं लागतील. कारण प्रत्यक्ष अस्पृश्य समाजामधले जे होते ते शिंद्यांच्या तालमीत तयार झालेले. मग बनसोडे असतील, गवई असतील, हे सगळे शिंदेंना मानणारे लोक होते. शिंदे प्रार्थना समाजामध्ये होते की नाही, तेव्हा काही अस्पृश्य मंडळी नेत्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली होती यांच्या प्रभावामुळं. तर एका बाजूला म्हणजे शिंदे हे धर्म त्या अर्थाने ते नास्तिक असे नव्हते. नाही, अजिबात नाही. तर मग त्यांची नेमकी धर्मश्रद्धा काय होती? त्यांची जी धर्मश्रद्धा होती ना, ते तौलनिक धर्माभ्यासक होते. म्हणजे नेमकं काय की अनेक धर्म आहेत, सगळ्या धर्मांना शेवटी जायचे कुठे, एका मुक्कामात जायचे, आणि धर्माची ही उत्क्रांती होत असते. त्यामुळं नंतरच्या काळातल्या लोकांनी अगोदरच्या 2-3 धर्मांमधली तत्व आपल्याला योग्य वाटतील ती स्वीकारायला हरकत नाही. ही प्रक्रिया तिकडे राजाराम मोहन रायांनी सुरू केली भारतात ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून. महाराष्ट्रात दादाभाऊ पांडुरंगांनी सुरू केली. त्यातनं मग पुढे परमहंस सभा, मग त्याच्यातनं सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, हे 2 समाज निर्माण झाले. तर प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाज हे जवळजवळ एकच महाराष्ट्रामध्ये. तर शिंदेना त्याचं आकर्षण निर्माण झालं प्रार्थना आणि ते मॅक्स मुल्लरमुळे झालं पहिल्यांदा. अगोदर ते पण इकडे झुकले होते आगरकरांच्या पंथाकडे, ॲग्नॉस्टिक ज्याला म्हणतो आपण, नास्तिक तिकडे झुकलेला असा, पण त्यातनं ते बाहेर पडले आणि आता ते हे झालेले आहेत सशब्द एकेश्वरवादी. मुख्य म्हणजे जो एकेश्वरवाद उपनिषदामधल्या ब्रह्मापासून सुरू होतो आणि जगातल्या वेगवेगळ्या धर्मांमधली चांगली तत्व ते एकत्र करतात. आता तो ब्राह्मण समाज आणि इथे प्रार्थना समाज. आणि प्रार्थना समाजाचं वैशिष्ट्य काय, परत महाराष्ट्रातल्या भागवत धर्मातल्या संतांना धरून पुढे जाणारा समाज, रानडे भांडारकरांच्या प्रभावामुळं तो शिंद्यांना मान्य. आणि शिंदे समाजाचे प्रचारक होते. शिंदे सत्य त्यांची सोबत पत्रिका नियतकालिक त्याचे संपादक होते. असं मोठं कार्य शिंद्यांचं आहे तिथे सुद्धा. अच्छा, मग आता विठ्ठलरामजी शिंदे आहेत एका बाजूला, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आलेले दिसतात, ब्राह्मणेतर एक चळवळ दिसते. हे सगळं 1920 आणि तुम्ही म्हणलात तसं 1919 साली ज्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आल्या त्या निमित्ताने आणि साऊथ बोरो कमिशन समोर जे काही वेगवेगळी मांडणी केली त्या निमित्तानं हे सगळे जे भेद आहेत किंवा पोझिशन्स आहेत त्यातल्या भूमिका स्पष्ट होत आहेत. पण मग त्यांच्यामधला आंतरसंबंध किंवा म्हणजे त्यांचे एकमेकांशी, ज्याला आपण म्हणतो की यांचं हे म्हणणं आहे तर त्यांचं ते म्हणणं आहे, अशा प्रकारचा टकराव नेमका कुठे होता? म्हणजे त्या काळातला संघर्ष कुठे आहे? टकराव म्हणजे कसं माहिती का, आता आपण 2 गोष्टी बघूयात ना. या गोष्टीचा आपल्याला 2 पद्धतीने विचार करता येतो. पहिली गोष्ट म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्डमुळं एका गोष्टीला एक वाचा फुटली की अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी कौन्सिलमध्ये पाहिजेत. हे सगळ्यांनाच मान्य होतं. किती पाहिजेत आणि कुठल्या मार्गाने ते गेले पाहिजेत याच्याबद्दल किरकोळ मतभेद होते. तर किती पाहिजे त्याला फारसं महत्त्व नसतं, कारण शेवटी ठरवणार ते ब्रिटिश सरकार. तुम्ही काय 10 जरी मागितले तरी ते 10 देते असं नाही. म्हणजे त्याच्यावरून काय कोणाची आस्था किती होती ठरवता येत नाही. आणि शेवटी तसंच झालं. म्हणजे एखाद दुसराच प्रतिनिधी मिळाला, फार मिळाले नाहीत. पण 2 प्रश्न कसे होते की तिचं जाणार कसा तो प्रतिनिधी, नुसतं बाकीचे लोक निवडून देणार आहेत आपल्या प्रतिनिधीला, म्हणजे मराठ्यांनीच मुख्य मुद्दा. म्हणजे तशाच प्रकारे अस्पृश्यांच्या मधून तो निवडून गेला पाहिजे प्रतिनिधी, मुसलमानांच्या मधून निवडून गेला पाहिजे, ही एक बाजू होती. आणि दुसरी बाजू काय होती की अस्पृश्य समाज अजून तेवढा प्रगल्भ झालेला नाही. म्हणजे पैशाच्या दृष्टिकोनातून माग असलेला आहे, विद्येच्या दृष्टिकोनातून माग असलेला आहे. मग अशा वेळेला कितपत ते योग्य उमेदवार निवडून देतील, त्याच्याऐवजी काय करायला पाहिजे की त्याला कॉप्ट केलं पाहिजे. मग ते कुणी करायचं, ते कौन्सिलनीच करायचं की गव्हर्नरने करायचं, हे तपशिलाचे मुद्दे झाले पुढचे. पण तो कॉप्शननी गेला पाहिजे असे मुद्दे होते. मग याच्यामध्ये कोणाच्या काय भूमिका होत्या काय सांगता येईल का? असं साधारणपणे असा समज आहे अभ्यासकांचा की बाबासाहेब आंबेडकर हे निवडणूक पक्षाचे होते आणि शिंद्यांनी प्रार्थना समाजाच्या आणि मिशनच्या
दृष्टिकोनाला अनुसरून कॉप्शनची बाजू सांगितली, म्हणून त्यांच्यात मतभेद झाले. असा एक सर्वसाधारण समज आहे. त्याच्याबद्दल वाद होत असतात. तुमच्याही पुस्तकामध्ये आहे. मला वाचल्याचा हो, आहे होत ना. आहे तसा तो वाद झाला ना. की प्रत्यक्ष साऊथ बरो कमिशन समोर जी साक्ष दिली 27 जानेवारीला, त्याच्यामध्ये तुम्ही जे पुस्तकात वाचूनच मी सांगतोय. होय होय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली साक्ष की जी तुम्ही आता म्हणालात की प्रत्यक्ष अस्पृश्यांमधून मतदानाने निवडले जावेत, आणि शिंदे यांनी दिलेली साक्ष, याच्यामध्ये सुद्धा त्या प्रत्यक्ष साक्षीमध्ये त्यांनी नियुक्तीचा उल्लेख केलेला दिसत नाही. परंतु त्यांना विचारलं जेव्हा प्रश्न रूपाने की आम्ही निवडणूक मान्य केली नाही तर तुम्हाला नियुक्ती मान्य आहे का, तर त्यावेळेला ते हो म्हणाले. असं काही घडलेलं हो, बरोबर आहे ना. म्हणजे त्यांना ते स्वतः अस्पृश्यांच्या मध्ये वावरत असल्यामुळे त्या काळामध्ये अस्पृश्य समाजाची नेमकी परिस्थिती काय आहे हे त्यांचं मत अनुभवाने बनलेलं होतं. ओके. तर आता मग मुद्दा कसा आला की पहिल्यांदा की मुळात डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था जी आहे तिला अस्पृश्यांची संस्था मानायची का प्रातिनिधिक. ऍक्च्युली शिंदेचं हेच मत होतं. मी शिंदे काही चिकटून बसणाऱ्यांच्यापैकी नव्हते त्या गोष्टीला, किंवा जेव्हा यांच्याचं नेतृत्व तयार होईल तेव्हा मी स्वतःच दिल त्यांच्याकडे. त्या क्षणी तर ते नव्हतं असं शिंदेचं मत होतं स्वतःच. पण हा एक मुद्दा आला, आणि मग कसं झालं माहिती आहे का की आता त्यातला पुढचा मुद्दा असा येतो बघा की बाबासाहेबांनी एक पक्ष मांडला, आणि बाबासाहेब आता हे एक उभारणारं नेतृत्व नवीन हे क्षितिजावरती दिसायला लागलं लोकांना, आणि उच्च शिक्षित वगैरे हे सगळं या गोष्टी आल्या. तर मधल्या काळात कसं होतं की छत्रपती शाहू महाराज हे ब्राह्मणेतरांचे मुख्य नेते होते, आणि त्यांचा आणि टिळकांचा प्रचंड वाद जगजाहीर अशा प्रकारचा होता. आणि त्यामुळं स्वराज्याची जी मागणी होती थेट आणि चळवळ होम रूलची, त्याच्याबद्दल शाहू महाराज अनुकूल नव्हते सरळ सरळ. त्यामुळं मराठ्यांनी भूमिका काय घ्यायची असं भानगडीत. तर शिंदेंचं असं मत होतं की मराठा समाज हा राज्यकर्ता समाज आहे, त्यांनी ब्राह्मणांच्या भीतीनं आम्हाला स्वराज्य नको असं म्हणणं योग्य नाही असं शिंदेचं म्हणणं. हो हो. म्हणून त्यांनी त्याच बाबतीमध्ये मी टिळकांच्या बरोबर आहे असं सांगून टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीला पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या आणि बहुजन समाजाच्या वतीनं, लक्षात घ्या, त्यांनी शनिवारवाड्यावरची सभा भरवली. मराठे 12 बलुतेदार, वारकरी, मानभाव सगळे त्याला उपस्थिती होती. टिळक सुद्धा आले सभेला त्या. नाही पण बाकी ज्या समाजाची होते ना कारण टिळकांना मानणारे परत अनुयायी होते या बाकीच्या लोकांच्या सुद्धा. सगळेच काही बहुजन समाजाचे लोक शाहू महाराजांच्या मागे गेले असातलाही मुद्दा नव्हता. आणि टिळकांना त्यांनी बोलवलं, शिंदेंनी ते ब्राह्मणांचं प्रतिनिधी म्हणून बोलवलं, देशाचा नेता म्हणून नाही बोलवलं, आणि तुम्ही ब्राह्मणांचा प्रतिनिधी म्हणून बोला असं त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे टिळक गेले आणि टिळकांनी ब्राह्मणांचा प्रतिनिधी म्हणून सांगितलं, मत व्यक्त केले की ब्राह्मणांना सगळा वाटा नको आहे, ज्याचं योग्य वाटा ज्याला त्याला दिलं पाहिजे असं मत आहे आमचं. की म्हणून टिळकांनी लखनौलाच क्लिअर केलं होतं की समजा सरकारने ठरवलं की सगळ्या जागा मुसलमानांना द्यायच्या, किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन की आर्य हे भारतातनं बाहेरनं आलेले आहेत, भारतात परकीय आहेत, तर इथे जे मुळातले भिल्ल, आदिवासी, गोंड वगैरे जे लोक आहेत ते मूळ निवासी आहेत, तर त्यांना दिलं तरी आमची हरकत नाही असं प्रत्यक्ष म्हणलेले टिळक लखनौच्या सभेमध्ये. हो. आता पुण्याच्या सभेमध्ये त्यांनी काय भूमिका हेच सांगितलं की हा अपप्रचार आहे आमच्याबद्दलचा, जातीला काही हरकत नाही द्यायला जागा म्हटलेले आहेत. पण मग आता एका बाजूला शिंदेची, विठ्ठलरामजी शिंदेची भूमिका स्वराज्याच्या चळवळीला पाठिंबा द्यायचा, आणि इकडं अस्पृश्यतेचं कार्य. पण टिळक जर सामाजिक बाबतीत प्रत्येकामध्ये दाखवत असतील तर तिचा त्यांना विरोध करायचा. बरोबर. अशी शिंदेची भूमिका. आता तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहिलेलं आहे की टिळकांचा जेव्हा नागरी सत्कार हा पुण्यामध्ये झाला सर्व नागरिकांच्या वतीनं, ते मला वाटतं 1918 साली असेल, तिकडं परत आले इंग्लंडवरनं ते परत आले. त्याच्यानंतर त्यावेळेला विठ्ठलरामजी शिंद्यांनी त्यांच्या नागरी सत्काराला विरोध केलेला होता. तर ती कथा काय, त्याचं कारण काय? कारण सांगतो. म्हणजे कारण असं होतं की विठ्ठलरामजी शिंदेंनी अस्पृश्यता निवारक परिषद भरवली होती सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्या परिषदेला लोकमान्य टिळक हजर होते. त्यांनी भाषण केलं, मुंबईला भाषण केलं, जोरात भाषण केलं. आणि अगदी एखादा जर देव मानत असेल अस्पृश्यता त्याला मी देवच मानणार नाही इतक्यापर्यंत ते म्हटले. आणि मग सगळी सभा वगैरे झाली, चांगली पार पडली, आणि शिंदेंनी एक हे तयार केलं होतं प्रतिज्ञापत्र, क्रीड, ते सह्या घ्यायच्या सगळ्यांच्या. तर टिळकांनी नाकारलं. म्हणजे सभेमध्ये भाषण केलं, परंतु त्याचा जो निचोड होता
त्याच्यावरती त्यांनी सही केली नाही. म्हणजे हां. त्या तपशिलात आत्ता जायला नको आपल्याला, आपण जाऊ पण शकू, पण आता त्याची गरज वाटत नाही. त्यामुळं शिंदेच्या मनात टिळकांच्याबद्दल नाही म्हटलं तरी एक निर्माण झालं निश्चितपणे हां. की ते पुरेसे हे नाही आहेत पुरोगामी किंवा सुधारक म्हणत आपण, पुरोगामी शब्द तेव्हा नव्हता, हां. सुधारक पुरेसे नाही आहेत. म्हणून त्यांनी ज्या वेळेला टिळकांचा सत्कार करायचं ठरवलं पुणेकरांच्या वतीनं, तेव्हा त्यांनी हे सगळ्या पुणेकरांच्या वतीनं देऊ नये, त्यांच्या वतीने द्यावा, हां. कारण ते सगळ्यांचे पुढारी नाहीत. असं स्पष्टपणाने त्यांनी लिहिलं त्यांनी त्या सहीच्या तिथे, मजकूर लिहिला आणि सही केली बरं, अच्छा. या शेऱ्यासह. पण मग आता हे विठ्ठलरामजी शिंदे म्हणजे एका बाजूला टिळकांच्या बद्दल जे स्वराज्याच्या चळवळीबद्दल काहीशी अनुकूल, परंतु सामाजिक सुधारणांबद्दल आग्रही अशी त्यांची भूमिका आहे. पण मग सामाजिक सुधारणेचा आग्रह धरणारी किंवा ब्राह्मणेतर चळवळ यांच्यामध्ये विठ्ठलरामजी शिंदेचं स्थान काय होतं? म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा स्वीकार पूर्ण झाला का? नाही झाला. त्याचं कारण परत हे इकडे टिळकांना पाठिंबा देतात, बर, म्हणून काही लोकांना ते पटत नव्हतं. पण त्याचबरोबर ते आपल्यातले सगळ्यात ज्येष्ठ आहेत, विद्वान आहेत, ब्राह्मणांबरोबर वाद करू शकतात, तोडीस तोड राजवाड्यांसारख्याचा प्रतिवाद करू शकतात उदाहरणार्थ, म्हणजे इफ इट कम्स टू दॅट. त्यामुळं ते मान्यच आहेत त्यांना सुद्धा, म्हणजे विठ्ठलरामजी शिंद्यां पण पूर्ण मान्य नाही. हा मुद्दा होतो ना. पण मग आता पुण्यामध्ये जी आता पुढे निवडणुका झाल्या, मग त्या निवडणुकांमध्ये काय काय प्रक्रिया झाली? म्हणजे या प्रत्यक्ष ब्रिटिश सरकारने मान्य काय केलं, ब्राह्मणेतरांना जागा मिळाल्या का, आणि निवडणुकीची प्रक्रिया कशी झाली? निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये ब्रिटिश सरकारने कमिशनच्या शिफारशीप्रमाणे जागा वाटप केलं. मराठ्यांना मिळाल्या, तत्समांना मिळाल्या, अस्पृश्यांचं कोऑप्शन ठरलं. हां. पुढे ते झाल्यानंतर दरम्यानच्या काळात बाबासाहेब इंग्लंडला गेले. कोऑप्शन ठरलं म्हणजे स्वीकृत करून घ्यायचं. स्वीकृत म्हणजे मतदान कोणी करायचं? पण नाही, सरकारने अच्छा, सरकारने स्वीकृत. हां, निवडणुका नाही. हे सगळं ही प्रक्रिया झाली. तिथे ते ज्ञानदेव दुर्वानाक गोलप म्हणून होते. हां. त्यांना ब्रिटिश सरकारने कॉप्ट केलं, की जे आधीच बाबासाहेबांचे संलग्न झाले होते त्या वर्तमानपत्राच्या काय म्हणतात त्याला, संपादनाच्या संदर्भात. मग पुढे त्यांनी पत्र नीट चालवलं नाही, बाबासाहेबांनी काढलेलं मुकनायक, म्हणून बाबासाहेबांचा त्यांचा वाद झाला. पुढचा मुद्दा येतो, पत्र बंद पडलं वगैरे. आता तुम्हाला आणखी गंमत सांगतो. ती अशी गंमत आहे की शिंदेंचं असं म्हणणं होतं की मागासलेले हे फक्त अस्पृश्यच आहेत, मुसलमान मराठे हे मागासलेले नाही, असं तरी स्पष्ट म्हणतो. त्यामुळं मराठ्यांसाठी ज्या जागा राखीव होत्या त्याच्यावरती उभं राहायला शिंदेने नकार दिला. हां, तर ती थोडीशी प्रक्रिया थोडीशी सांगितली. आणि त्यांनी काय केलं, स्वतःचा पक्ष काढला, एक बहुजन पक्ष. पक्षाचं नावच बहुजन पक्ष, की जो केवळ आर्थिक निकषांच्यावरती, आर्थिक वर्गावरती आधारलेला पक्ष होता. राजकारणात धर्म नाही, राजकारणात जात नाही, नाईलाज म्हणून अस्पृश्यांना फक्त त्या जागा द्यायच्या, अदरवाईज कुणीही मागासलेलं नाही, कुणीही पुढारलेला नाही. श्रोत्यांना नीट समजावं म्हणून तुम्ही म्हणलेलाच मुद्दा एकदा मी पुन्हा अधोरेखित करून पुन्हा तुम्हाला विचारतो. म्हणजे तुम्ही असं सांगतात की विठ्ठलरामजी शिंदे यांनी या काउन्सिलच्या निवडणुकांमध्ये जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही या राखीव जागेवरती उभे राहा, त्यावेळेला त्यांनी नकार दिला स्पष्ट, आणि ते खुल्या जागेवरती उभे राहिले. मग त्याच्यामध्ये काय झालं? पण निवडणुकीचा निकाल आता प्रश्न कुठं आला मग, की तिथे दरम्यानच्या काळात हे टिळकांच्याकडे झुकलेले आहेत स्वराज्याच्या बाबतीमध्ये एका बाजूला, आणि त्यांच्यासाठी ते प्रचार करतायत, मराठ्यांचे वेगळे परिषदे घेत आहेत की मराठा समाजाचा पाठिंबा आहे टिळकांना स्वराज्याच्या बाबतीत. ही गोष्ट शाहू महाराजांच्या पचनी पडणं अवघड होतं निश्चितपणे. मग शाहू महाराजांनी दोन गोष्टी केल्या त्या संदर्भात. एक गोष्ट कोणती केली की ह्या निवडणुकीमध्ये विठ्ठलरामजी शिंदे निवडून येणार नाही ते पाहिलं, आणि तेवढी त्यांच्याकडे ताकद नक्कीच होती. तो राजा माणूस शेवटी नाही म्हटलं तरी तेवढं ते करू शकत होते एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला अस्पृश्य समाजाचं नेतृत्व जे विठ्ठलरामजी करत होते त्याच्याऐवजी अस्पृश्यामधलाच पर्याय जर मिळाला तर तो द्यावा, आणि तो त्यांना बाबासाहेबांच्या रूपाने मिळाला. आणि मग बाबासाहेबांचं नेतृत्व पुढे येण्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं शाहू महाराजांनी केलं. माणगावला परिषद भरवली कोल्हापूरच्या, तिथं त्यांना सांगितलं अस्पृश्यता निवारक नाही, अस्पृश्यांची, बहिष्कृतांची परिषद, निवारक नाही, अस्पृश्यांची राजकीय परिषद, की त्यांनी सांगितलं सगळ्या लोकांना हे तुमचे खरे पुढारी आहेत, यांच्या इतकं शिकलेला वगैरे दुसरा कोणी नाही. बाबासाहेबांच्या वगैरे भोजन केलं त्यांनी तिथे एकत्र. तिचे नंतर नागपूरला एक परिषद झाली पाठोपाठ, तिचं पण त्यांनी तेच केलं. आणि हे सांगितलं की आपल्याच जातीतला पुढारी पाहिजे, हे पशुपक्ष्यांना सुद्धा कळतं. उदाहरणार्थ कावळ्याचा पुढारी कावळाच होणार, बगळ्याचा बगळाच होणार, मेंढ्याचा मेंढ्याच होणार.
वाघ कसा होईल उदाहरणार्थ. हं. तर तसं आपल्याकडं अशीच अवस्था आहे म्हणले. त्याच्यामुळं अस्पृश्यता पुढे अस्पृश्यतेतूनच पुढे आला पाहिजे असं ते प्रिंट केलं त्यांनी. मग तिथून विठ्ठलरामजींच्या घसरणीला सुरुवात झाली आपोआप. हां, मग ते म्हणजे इकडे निवडणुकीत पडले हां, आणि तिकडं अस्पृश्यांना एक वेगळा नेता मिळाल्यामुळं त्याच्यातूनही त्यांना त्यांची पिछाड झाली. असं तुमच्याही पुस्तकात आहे आणि वाचलं आहे की महात्मा गांधी आणि विठ्ठलरामजी शिंदे यांचा पण काही पत्रव्यवहार झालेला आहे. तो नेमका कुठल्या मुद्द्यावरती झाला आणि महात्मा गांधींचा काय प्रतिसाद होता? कसं आहे की विठ्ठलरामजी शिंदेचं कार्य, त्यांची लायकी ओळखणारे हे गांधीजी, किंबहुना विठ्ठलरामजींच्यामुळं गांधीजींचं लक्ष गेलं अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडं. मग त्यांच्या प्रयत्नामुळं कलकत्ता का नागपूरला काँग्रेसने मान्य केलं की अस्पृश्यता निवारण झालं पाहिजे म्हणून. डिसेंबर हा 20 हा म्हणजे इथपर्यंत ते शिंदेंनी ते पुढे नेलं आणि ते गांधींमुळे शक्य झालं त्यांना. कारण त्याच्या अगोदर सामाजिक परिषद काँग्रेसच्या मनपातून हातपाड झाली होती ना 1905. हो, कुठलाच नाही. त्याच्या आधी पुण्याच्या 95 मध्ये पुण्याच्याच काँग्रेसमध्ये की आता इथून पुढं इथं फक्त राजकीय व्यासपीठ आहे, बाकी गोष्टी आणायच्या नाहीत असं झालं होतं. मग आता काय करायचं अशा वेळेला हा प्रश्न होतो ना. तर त्याचं पुनरुज्जीवन जणू काही झालं यांच्या शिंदेच्यामुळं, म्हणजे 1895 गांधींच्यामुळं जे थांबलं ते एका अर्थाने 1920 आणि तो विषय पुन्हा पुढे आला आणि तो शिंदेच्यामुळं आला. ही गोष्ट झालेली आहे निश्चितपणे. पण आता इथनं जर मनुष्यही मिळत असेल तुम्हाला त्यांच्यातला तर त्यांनी नेतं व्हावं असं. मग बाबासाहेबांनी वर्तमानपत्र काढलं मुकनायक, त्याला शाहू महाराजांनी आर्थिक सहाय्य केलं असा तो मुद्दा आहे. मग आता हे विठ्ठलरामजी शिंदेचं जर एकंदर महाराष्ट्राच्या इतिहासातलं स्थान असं जर काही सांगायचं झालं तर तुम्ही थोडंसं त्याचा निष्कर्ष काय काढू शकाल? मी एकदा गब्दीने सांगतो, तो नंतर मुद्दा सांगतो, पण तोही सांगणार आहे. विठ्ठलरामजींनी दरम्यानच्या काळात त्यांना ते इंग्लंडला राहिले होते, त्यामुळं त्यांना आधुनिक सगळ्या राजकीय प्रवाहांची चळवळींची कल्पना होती. त्यांना मार्क्स माहिती होता, मार्क्सवादी चळवळ माहिती होती आणि त्यांचे विचार हे त्यांची त्या बहुजन पक्षात त्याचं प्रतिबिंब पडलेलं होतं. त्यामुळे त्यांना त्यांच्यावरची टीका करणारे लोक म्हणजे की हे बोल्शेविक आहेत. हां, अच्छा, इतका तो कार्यक्रम इतकापर्यंत. आणि यांना रशियाची मदत मिळते यांना आणि यांच्या जवळच्या लोकांना, म्हणजे ते बडोद्याचे पाळेकर होते, जागृती त्यांच्या विचार जागृतीकार पाळेकर भगवंतराव, ते शिंदेच्या विचारानं वर्तमानपत्र चालवायची जागृती नावाची, त्यांच्यावरती असे आरोप झाले इतक्यापर्यंत. आणि इतकंच नव्हे तर थोडं पुढे गेल्यानंतर 28-29 दरम्यानची गोष्ट आहे होते, माधवराव बागलांनी एक पुस्तक लिहिलं नव्या पिढीचे राजकारण, की आता ब्राह्मणेतर चळवळीचे दिवस संपले, ब्राह्मण तर मागेच पडलेले आहेत टिळकांचं नेतृत्व टिळक गेल्यानंतर, आणि आता आपल्याला गांधींच्याकडं जायला पाहिजे काँग्रेसमध्ये, पण जाताना आपल्याला मार्क्सवादी विचार घेऊन गेलं पाहिजे. नव्या पिढीचे राजकारण हे माधवराव बागलांनी लिहिलं आणि त्याला विठ्ठलराव शिंदेची प्रस्तावना आहे. तर अशा सगळ्या प्रवाहांमध्ये म्हणजे मी एके ठिकाणी असं म्हटलं होतं की गायकीमधला प्रकार आहे, त्याला चतुरंग म्हणतात. तो ख्याल गातो, तो टप्पा गातो, तो ध्रुपद गातो, हे 4 महत्त्वाचे जे प्रकार आहेत. तसं यांची जी गायकी आहे ती चतुरंग गायकी होती विठ्ठलराव शिंदेची. अष्टपैलू होते, म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून पुरोगामी, राजकीय दृष्टिकोनातून पुरोगामी, धार्मिक दृष्टिकोनातून पुरोगामी, आर्थिक दृष्टिकोनातून पुरोगामी, ह्या सगळे प्रवाह त्यांच्याकडे एकवटले होते. म्हणजे मी त्या माणसाला त्या काळच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातला नव्हे भारतातला पूर्ण पुरुष म्हणतो. महत्वाचा शब्द अल कमील. हां, आणि शेवटचा मुद्दा राहिला. मी काय म्हणालो मग की त्यांचं नाव काय आहे विठ्ठलरामजी शिंदे, त्याचं इंग्रजीमध्ये त्याची इनिशियल कशी होतील VRS. शिंद्यांना प्रत्येक ठिकाणी VRS घ्यावं लागलेली आहे. प्रार्थना समाजातून ते असेच बाहेर पडले, व्हॉलंटरी रिटायरमेंट. इकडे अस्पृश्यांच्या चळवळीतून असेच बाहेर पडावं लागलं, ते प्रेस क्लास मिशन मधून सुद्धा त्यांना बाहेर पडावं लागलं असं आहे. पण शेवटचा मुद्दा शिंदेच्या बाबतीतला की महात्माजींचं महत्त्व त्यांना पहिल्यापासूनच माहिती आहे. बहुजन समाज महाराष्ट्रातला आता महात्माजींच्यावरच गेला पाहिजे, ब्राह्मणेतर चळवळीला स्वतंत्र आता अस्तित्व राहणं योग्य नाही हे पहिल्यांदा शिंदेने ओळखलं. आणि त्यांनी ब्राह्मणेतरांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही काँग्रेसमध्ये जा. हां, मला ह्याच मुद्दा विचारायचा होता की केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर आणि भास्करराव जाधव हे ब्राह्मणेतर चळवळीतली शाहू महाराजांच्या व्यतिरिक्त भास्करराव अगोदरच्या पिढीतले अगोदर ज्येष्ठ, आणि दिनकरराव आणि केशवराव हे तरुण. आणि पुण्यामध्ये जेदे मॅन्शन एक मोठं ते सेंटर किल्ला होता, म्हणजे इकडे गायकवाडवाडा आणि तिकडे जेदे मॅन्शन. तर या म्हणजे जेदे जवळकर आणि एक खूप मोठी जोडी महाराष्ट्रामध्ये
ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आणि त्या डिस्कोर्समध्ये खूप महत्त्वाची आहे. तर त्यांचा आणि विठ्ठलरामजी शिंदेंचा नेमका संबंध कसा राहिला? विशेषतः जे त्यांचा हां. विठ्ठलरामजींना मानणारे होते सगळे लोक हे. म्हणजे जरी एका बाजूला शाहू महाराजांचं मान्य केलं असतं नेतृत्व, हां. तरी विठ्ठलरामजींची जी पात्रता आहे, जो त्याग आहे, ज्ञान आहे, तपश्चर्या आहे, त्या सगळ्यांनी प्रभावित झालेले लोक येते. केशवरावांच्या तर घरी प्रार्थना समाजाची उपासना चालायची, कौटुंबिक उपासना. पण त्याचा परिणाम म्हणजे ही सगळी जी ब्राह्मणेतर चळवळ होती हो, ती नंतर काँग्रेसकडे, गांधींचा मार्ग स्वीकारून काँग्रेसकडे आली 1930 पर्यंत. ते शिंदेंनी त्यांना पटवून दिलं. तर ती प्रक्रिया थोडीशी ती प्रक्रिया कशी झाली माहिती का? सांगितली नाही तरी अपूर्ण राहील. की हे बघा, टिळकांच्या पक्षाचे लोक काय मांडणी करायचे की महाराष्ट्र म्हणजे शिवाजी महाराजांचा आहे, लढवई आहे. गांधींचा मार्ग म्हणजे पुलचट मार्ग आहे, इकडं मारलं की तिकडं पुढे करायचं वगैरे, असले ते या पद्धतीने मांडणी व्हायची ना सगळी. तेव्हा आपलं मर्द मराठ्यांचा, मावळ्यांचा महाराष्ट्र, गरिमी गावाचा महाराष्ट्र वगैरे, आणि त्या महाराष्ट्रावर शोभत नाही गांधींचं नेतृत्व स्वीकारणं. तर त्यावेळेला विठ्ठलरामजी शिंदेंचं इंटरव्हेन्शन आहे आणि त्यांनी सांगितलं की गांधीजींचा मार्ग हा शिवाजी महाराजांच्या मार्गाशी विसंगत नसून सुसंगत आहे. शिवाजी महाराज जर आज असते तर त्यांनी याच मार्गाचा अवलंब केला असता. ही तात्विक मांडणी विठ्ठलरामजींनी केली. मग आता आला मुद्दा प्रॅक्टिकलचा. प्रॅक्टिकल गोष्टी करायला ते समर्थ होते, जे लोक सगळे. महाराष्ट्रात त्यांचं सगळं नेटवर्किंग होतं आणि जे काँग्रेसमध्ये गेले आणि ब्राह्मणेतर पक्ष संपला महाराष्ट्रातला. हां, मला तेच विचारायचं आहे. पण मग आता हे जे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना जी झाली तिथपर्यंत जातात, याच्यामध्ये शिंद्यांच्या विचारामधून त्यांनी घेतलेली काही बीज असतील याच्याबद्दल असं म्हणलं तर तुमचं काय मत? आहेत ना, म्हणजे कुठली आहेत उदाहरणार्थ. पण तरी ते विठ्ठलराम शिंदेंना पसंत पडलं नसतं, हे तुम्हाला मी सांगतो. दॅट अपार्ट, हे मुळात फुल्यांचा विचार आहे ना, तो सत्यशोधकांचा विचार आहे, फुल्यांचा विचार आहे, जो शिंदेंना मान्य आहे निश्चितपणे. आर्थिक समतेचा विचार आहे मार्क्सकडनं आलेला, तोही मान्य आहे. आता गंमत कशी होते की हे विचार काँग्रेसमध्ये राहून पुढे नेता येणार नाहीत असा आम्हाला अनुभव आला, असं जेदे आणि शंकरराव मोरे म्हणायला लागले. कारण काँग्रेसमध्ये कोण आहेत मुख्य, म्हणजे काँग्रेसमध्ये गुजराती भांडवलदार आणि महाराष्ट्राचे ब्राह्मण, अशी त्यांनी मांडणी केली त्यावेळेला. मग त्यातनं शेतकरी कामगारी पक्ष निघाला ना. तेव्हा आज आपण पाहिलं की 1920 ते 30 या निर्णायक दशकाच्या थोडंसं आधी आणि त्या प्रत्यक्ष दशकामध्ये कोणती सामाजिक आणि राजकीय अभिसरणं देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये घडत होती, ती आपली चर्चा अजून अपूर्णच आहे. परंतु तरी सुद्धा आपण आज पाहिलं की या संपूर्ण काळामध्ये एक जो संदर्भ आपल्याला दिसतो तो साऊथ बरो कमिशन आणि मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा, राजकीय सुधारणा आणि त्याच्यामधून आलेल्या काउन्सिल निवडणुकांचा आहे. त्या निवडणुकांचा म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये होऊ घातलेल्या परिवर्तनाच्या संदर्भाने अनेक समाजाचे घटक आपापल्या राजकीय मागण्या करतायत. त्यांचे परस्परांच्या संदर्भाने आणि राजकीय सत्तेच्या संदर्भाने आणि स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या संदर्भाने काही दावे आहेत, काही मतभेद आहेत, काही मतैक्य आहेत. आणि या सर्व काळामध्ये आपण 2 व्यक्तित्वांचा इथं विशेषत्वाने उल्लेख केला आणि त्याची चर्चा केली. 2 म्हणण्यापेक्षा 3 म्हणणं अधिक योग्य ठरेल. एक आहेत शाहू महाराज स्वतः, दुसरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. या तिन्ही व्यक्तित्वांचं निश्चित काही योगदान या काळाला आहे आणि त्यांचे निश्चित काही अशी मांडणी आहे, काही प्रभाव आहे. त्याचा थोडासा मागोवा आज आपण घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण याच कडीमध्ये 1920 ते 30 या काळामध्ये कोणती सामाजिक राजकीय अभिसरणं महाराष्ट्रात घडली याचा सखोल मागावा घेऊ डॉक्टर सदानंद मोरे यांच्या समवेत. डॉक्टर सदानंद मोरे यांच्याबद्दल म्हणजे यांच्या ग्रंथसंपदेबद्दल खरं म्हणजे बोलायचं झालं तर अर्धा ते 1 तास त्याच्याबद्दलच बोलता येईल. तेवढा वेळ मी घेणार नाही. मी आत्ता आपल्या चर्चेच्या अनुषंगानं जी त्यांची आणखी 2 पुस्तकं महत्त्वाची आहेत त्याचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे. त्यांनी लोकमान्य टिळक यांची 2 चरित्र लिहिलेली आहेत. एक बृहत चरित्र आहे कर्मयोगी लोकमान्य, ते गंधर्व वेद प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे. आणि दुसरं लघुचरित्र आहे बाळ गंगाधर टिळक, ते सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचा वैचारिक प्रवास कसा झाला हे सांगणारं त्यांचा वैचारिक चरित्र ग्रंथ म्हणून महात्मा फुले यांचं वैचारिक चरित्र हे देखील डॉक्टर सदानंद मोरे यांनी लिहिलेलं आहे आणि सकाळ प्रकाशनानं ते प्रकाशित केलेलं आहे. हा मुद्दाम उल्लेख मी आता यासाठी केला की या आपल्या कार्यक्रमानंतर श्रोत्यांनी ही त्यांची पुस्तकं सुद्धा जरूर वाचावीत
अशी माझी आणि इंडी रेडिओची आपल्याला आग्रहाची विनंती आहे. नमस्कार.